नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याची पेन्शन अजूनपर्यंत मिळालेली नाही। 2,500 रुपये कधी मिळणार या संदर्भात सतत विचारणा होत आहे। तरी सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला एका खात्रीशीर माणसाकडून मिळालेली आहे की जे दिव्यांगांसाठी काम करतात आणि त्यांनी ही अधिकाऱ्यांच्या मार्फत माहिती काढलेली आहे। दिव्यांग बांधवांची 2,500 रुपये पेन्शन सोमवारी रात्रीपासून मिळणार आहे, आपल्या खात्यावर जमा होणार आहे। सोमवार ते बुधवार सर्व जणांच्या खात्यावर पेन्शन जमा होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांनी टेन्शन घेऊ नका, काळजी घ्यावी। तर मित्रांनो, पोर्टलवर ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी हा उशीर होत आहे। रविवार असल्यामुळे सुद्धा उशीर या ठिकाणी होत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तर आणखी अधिकृत माहिती मिळाल्यास आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू, कारण की अनेक दिव्यांग बांधवांचे मेसेज येत आहेत की कधी पेन्शन मिळणार। तर आता आपल्याला ही माहिती मिळाल्यामुळे आपल्यापर्यंत ही पोहोचत आहे। तर दिव्यांग बांधवांसाठी आणखी एक महत्त्वाची सूचना आहे की नवीन आपल्या समोर परिपत्रक आलेलं आहे, शासनाचा GR आलेला आहे की सर्व दिव्यांग बांधवांनी 30 एप्रिलपर्यंत दिव्यांग सहाय्यता पोर्टलवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, जर आपल्याला नोंदणी करायला वेळ जात असेल की कागदपत्र कमी असतील तरीही चालेल। मित्रांनो, सध्या तुमच्याकडे कागदपत्रे नसतील किंवा कागदपत्रे कमी असतील तर सध्या कागदपत्रे अपलोड करण्याच्या फंद्यात तुम्ही पडू नका। फक्त लॉग इन ID तयार करून ठेवा, म्हणजे आपलं लॉग इन तिथं अकाउंट तयार करा फक्त आपल्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलला। नंतर बाकीची जी कागदपत्र आहे किंवा काय KYC असेल किंवा व्हेरिफिकेशन असेल ते नंतर करून घ्या। कमीत कमी आपल्याला लॉग इन ID तरी करून घेणं गरजेचे आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपलं नाव त्या दिव्यांग पोर्टलला दिसेल। ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, त्यामुळे वेळ न घालवता लगेच नोंदणी करा। आपण दिव्यांग आहात का, तर मग आपण पोर्टलवर नोंदणी केली आहे का, खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, जर आपण दिव्यांग असाल तर पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे। 30 तारखेपर्यंत कमीत कमी आपली नाव नोंदवणं तरी गरजेचं आहे। एखादे कागदपत्र तुमच्याजवळ नसेल तर त्या ठिकाणी चालून जाईल, किंवा अपलोड केले नसेल तरी चालेल, पण त्या ठिकाणी नोंदणी होणे गरजेचे आहे। एवढंच हीच महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो। तर मित्रांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।